झाशीची राणी लक्ष्मीबाई भाग 2. काळ कोणासाठी थांबला आहे? दिवसामागून दिवस झपाट्याने जाऊ लागले. राज्याचा सर्व भार लक्ष्मीबाई धैर्याने पाहू लागली. आपल्या आघातावर मात करून ती स्वतः दरबारात येऊन लोकांच्या तक्रारी ऐकून योग्य न्यायनिवाडा करी. मोठमोठ्या इंग्रज मुत्सद्यांनीही तिच्या शहाणपणाचे कौतुक करावे असा तिचा न्याय चोख व समतोल असे. राणीच्या आमदानीत झाशीचे वैभव झपाट्याने वाढू लागले. जुन्या राजवटीतल्या पद्धती सुधारून तिने नवीन सुधारणा केल्या. त्या प्रजेला अधिक सुखावह वाटू लागल्या. पण राणीच्या शत्रूंना ते पाहवले नाही. इंग्रजांनी झाशीच्या तहात 1817 मध्ये झाशीच्या राजाला दत्तक घेण्याची सवलत दिली होती. ती गंगाधररावांच्या मृत्यूनंतर एका वर्षातच रद्द करायला लावली व माल्कम या एजंटने त्यावेळचा गव्हर्नर लॉर्ड डलहौसी या झाशीचे वर्तमान कळवून वारस नाही या सबबीवर संस्थान खालसा करण्यास लावले व राणीने दरमहा 5,000 पेन्शन घेऊन राहता किल्ला खाली करावा व आपल्या राजमहालात राहावे असा हुकूम तिच्या हाती दिला. राणीस हा हुकूम पाहून क्षणभर मूर्छा आली, पण ती लगेच सावरली. लोक मात्र भयंकर चिडले. तिने परिस्थितीचा विचार करून हुकुमाप्रमाणे अंमलबजावणी केली. परंतु हा बदल इंग्रजांच्या शत्रूंना फायद्याचा झाला. ओरछाचा दिवाण प्रबळ सरदार नथ्थेका व राणीचा दूरचा वारस सदाशिवराव दोहो एकत्र येऊन 20,000 सैन्यानिशी त्यांनी झाशीवर स्वारी केली. एवढ्या प्रबळ शत्रू समोर आपले काही चालणार नाही हे जाणून इंग्रज बायका मुलांसकट झाशीतून पळ काढू लागले. राणीने हे पाहिले. तिला लुटारूंच्या हातात झाशी जाऊ द्यायची नव्हती. तिने इंग्रजांना धीर देऊन किल्ल्यात सुरक्षित ठेवले. त्यांची अन्न पाण्याची सोय करून दिली. पण पुढे हेच इंग्रज स्वतःचा कृतज्ञपणा पुरता दाखवून दिला व हिंदुस्थानी लोकांवर व झाशीच्या लोकांवर एवढे अमानुष अत्याचार केले की त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. त्यानंतर राणी आपल्या लोकांना म्हणाली, लोक हो, नथ्थेका अफाट सैन्यासह झाशी गिळंकृत करायला येत आहे. त्यास झाशीच्या पैशांचा लोभ सुटला आहे. 3 लाख लाच दिल्यास तो परत जाईल. आता त्याला लाच देऊन परत पाठविणे व रणात त्याच्याशी 2 हात करून त्यास कायमचा धडा शिकवणे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. थोडे थांबून ती म्हणाली, मी लाच देण्यास कधीच तयार होणार नाही, कारण झाशीचा हा पैसा झाशीच्या लोकांचा आहे. त्याचा उपयोग दुसऱ्यांना होऊ देता कामा नये. काही स्वार्थी लोकांनी इंग्रजांना त्यांना पैसे देऊन झाशी वाचवावी असा बदसल्ला दिला. तो थोर मनाच्या राणीस मान्य होणे कधी शक्य नव्हते. ती म्हणाली, स्वार्थाने अंध होऊन सारासार विचारबुद्धी नष्ट करू नका. एकतर इंग्रज अल्प व आपल्या आश्रित. यावेळी त्यांचे रक्षण, झाशीचे रक्षण हेच आपले प्रथम कर्तव्य आहे. वीराने असे नामर्दासारखे वागू नये. यापेक्षा संग्रामात मरण पत्कर. राणीच्या करड्या शब्दातील निश्चय सुरातील भाषणाचा लोकांवर तेव्हाच परिणाम झाला. तिलाही या अन्यायाची विलक्षण चीड आलेली होती. तिने लगेच अंगावर पुरुषी लष्करी गणवेश धारण केला. सर्व सैन्यास तयार करून पहिलीच धडक अशी निकराची मारली की त्या सलामीत सदाशिवराव पकडला गेला. त्याच्या मुसक्या बांधून राणीने त्यास ताबडतोब कैदी म्हणून किल्ल्यात डांबून टाकले आणि नंतर नथ्थेकास निरोप पाठविला. मी शिवराव भाऊंची सून आहे. बुंदेले लोकांस बायका करून सोडण्याचे सामर्थ्य माझे आहे. तेव्हा दूरवर विचार करून लढाई सिद्ध व्हावे. सोबत 5 गोळ्या व थोडा दारुगोळा पाठवित आहे. स्वीकार करणे न करणे तुझ्याच हाती आहे. ताकद असेल तर झाशीवर चालून येऊन दाखव. या निरोपाने नथ्थेकाच्या अंगाचा तिळपापड झाला व तो जोरदार हल्ल्याच्या तयारीत लागला. राणी सावध होतीच. तिने किल्ल्यात व राजवाड्यात गुप्तपणे ठेवलेल्या 7 तोफा बाहेर काढल्या. रातोरात बुरुजांवर चढवून जय्यत तयार करून ठेवली. पेशव्यांचे जुने निशाण व इंग्रजांचा युनियन जॅक फडकवण्यासाठी तटावर लावून ठेवला व 5,000 फौजेनिशी सिद्ध होऊन राहिली. यावेळी इंग्रजांची मित्र व रक्षणकर्ती तीच होती. दुसऱ्या दिवशी सकाळी युद्धाला तोंड लागले. राणीने किल्ल्याभोवतीच्या खंदकात पाणी भरून ठेवले होते. त्यामुळे शत्रूस किल्ल्यास लगट करता येईना. वेळ प्रसंग पडला तर भुयारी रस्तेही साफसूफ करून ठेवले होते. झाशी हे मोठे तटबंदीचे शहर. 4.5 मैलांचा घेरेदार मजबूत परकोट होता. अशा बिकट मार्गातून नथ्थेकाला वाट काढणे कठीण गेले. शिवाय राणीने बुरुजांवरून तोफांचा असा मारा केला की त्या भीम पराक्रमाला घाबरून त्याने तहाचे बोलणे लावले. या तहात राणीस युद्ध खर्च व 4 तोफा मिळाल्या. आता तिच्याकडे 11 तोफा झाल्या होत्या.
पुढे 10 महिने राणीने शहाणपणाने उत्तम बंदोबस्ताने इंग्रजांच्या वतीने राज्य कारभार केला. पण मुळातच कपटी, स्वार्थी इंग्रजांना तिचे वर्चस्व नको होते. तिला दूर करण्याची संधी ते शोधितच होते. मधल्या काळात राणीने स्वतः जातीने आपल्या जखमी सैनिकांची शुश्रूषा देखील केली. शिपायांची इतक्या आत्मीयतेने ती विचारपूस करीत असे, एवढी चिंता वाहत असे की शिपायांचे शारीरिक दुःख हलके होऊन या आपल्या राणीसाठी प्राण पणाला लावावेत एवढे त्यांना वाटे. ती स्वतः जातीने सर्वांना दागिने, पदके, तोडा असे देऊन गौरवित असे. राणीच्या प्रेमळ सहानुभूतीपूर्ण शब्दांनीच त्यांना आपल्या पराक्रमाचे व सेवेचे चीज झाल्यासारखे वाटे. इंग्रजांना हवी ती संधी अखेरीस मिळालीच. 1857च्या सुमारास इंग्रजी फौजांमध्ये सर्वत्र असंतोष पसरला व इतक्या दिवसांचे गुलामीचे जोखड दूर करून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सर्वत्र क्रांतीचा घोष होऊ लागला. प्रारंभीच ज्यांची नावे घेतली ते सर्वच नेते या क्रांतीचे उद्गाते होते. प्रत्येकाने गुप्तपणे हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात, संस्थानात, राज्यात सर्वत्र हे क्रांतीचे लोण पोहोचवले. इंग्रज हैराण झालेत, पण त्यांना प्रत्यक्ष पुरावा कुठेच मिळत नव्हता. कारण क्रांतीचे चिन्ह रक्तकमळ व भाकरी हे होते. या हातातून त्या हातात, या गावातून त्या गावात असे ते जात होते व ते चुरगळूनही त्यातून इंग्रजांना काही मिळत नव्हते. प्रत्येक मन या स्वातंत्र्याच्या विचाराने भारलेले होते. पण त्यात काही फितूर होते. ज्यांनी ज्यांनी इंग्रजांचे प्रेम खरे मानले ते सगळे फसले व ज्यांनी ते प्रेम लांडग्याचे आहे ओळखले व ते सावध झाले. या चुकीच्या विचारांच्या प्रवास शिंदे, होळकर असावेत हे देशाचे फार मोठे दुर्दैव. पण ते होते. जर त्यांनी योग्य साथ दिली असती तर चित्र काही वेगळेच दिसले असते. प्रारंभीच्या काळात राणी यात सामील झालेली नव्हती, परंतु तिच्याविषयी इंग्रजांची मने गढूळलेलीच होती. त्यांना तिला गुन्हेगार ठरवायचे होते. इंग्रजांनी राणीचा दत्तक नामंजूर केला. राणीने 60,000 रुपये खर्चून इंग्लंडला वकील पाठवून प्रयत्न करून पाहिला, पण तेथे त्यांची दादच लागली नाही. त्यामुळे राणी आतून अस्वस्थ झाली. स्वातंत्र्यवीरांना राणीची योग्यता पूर्णपणे ठाऊक होती व आता तिच्यावर केलेला अन्याय देखील कळला. त्यामुळे तिच्या सरदारांनीच तिला या स्वातंत्र्य समरात सहभागी होण्याचा सल्ला दिला. राणी विचारी होती, परंतु तिला विचार पूर्ण होण्याच्या आतच ती बंडखोरांना सामील झाली. तीच त्यांची पुढारी आहे अशी हाकाटी तिच्या शत्रूंनी सुरू केली. त्यामुळे इंग्रजांचे आयतेच फावले व त्यांनी राणीशी उघडपणे सामना द्यायला सुरुवात केली. परंतु तट मजबूत, त्यामुळे इंग्रजांची सरशी होईना. त्यामुळे त्यांनी फितुरीचा प्रयत्न सुरू केला. पैशाचे आमिष दाखविले. आपल्या देशाला या फंद फितुरीचा जणू शापच आहे. इंग्रजांच्या केलेल्या आरोपामुळे राणी अगोदरच चिडून होती व आता या फितुरीमुळे तिने केलेला व्यूह ढासळला होता. तिने इंग्रजांच्या धमकीला सडेतोड जबाब दिला होता. मेरी झांसी कभी नहीं दूंगी हे तिचे शब्द अवकाशाने अमर करून ठेवले आहे. कान देऊन लक्षपूर्वक ऐकले तर अजूनही ऐकू येते. झाशीला लक्ष्मणराव बांडे, मोरोपंत, तिचे शूर ठाकूर सरदार, तिची सर्व सेना अटीतटीने युद्धात सज्ज होती. झाशीच्या स्त्रिया गोलंदाजांना दारुगोळा सामुग्री पुरवित होत्या. पुरुष बंदुका ठासून भरत होते. झाशीचे वेदविद ब्राह्मण स्वदेश विजयार्थ अनुष्ठाने करीत होते. झाशीची देवळे जखमींची सेवा व अन्न संतर्पण करीत होती. अशा प्रकारे सर्व झाशीच युद्ध देवता बनली होती. तोफखान्यावर हुशार, इमानी, गोलंदाज, गुलाम, गोशखा व कुंवर बकस तत्परतेने उभे होते. इकडे इंग्रज सेना उत्तर भारत, मध्य भारत, पश्चिम भारत अशा सर्व बाजूने होणाऱ्या लढायांमुळे बेजार झालेली होती. 29 मार्च 1857ला पहिली ठिणगी पडली ती हुतात्मा मंगल पांडे यांच्या हातून. निमित्त काळतुसांना लावण्यात येणारे डुकराचे व गाईचे मांस. डमडम व मिरत येथील कारखान्यातून काळतुसे तयार होत. तेथून ही बातमी बाहेर फुटली व सर्वत्र रेजिमेंट्स मध्ये असंतोषाचा ज्वालामुखी उसळला. 19व्या रेजिमेंटला निशस्त्र करून बेड्या ठोकून कैदेत टाकले. बाकीच्यांच्या बायका सुद्धा पुरुषांचा धिक्कार करू लागल्या आणि सर्व हिंदुस्थानचे सैन्यच इंग्रजांच्या विरुद्ध बंड करून उठले. जेथे त्यांची ताकद अधिक तिथे मारो फिरंगिको याशिवाय शब्दच नव्हते. इंग्रजांनी भरपूर अत्याचार केले. प्रत्येक राज्य, तेथील राजे, संस्थाने, तेथील नवाब सारे युद्धाच्या यज्ञकुंडात आहुती म्हणून टाकले होते. त्यामुळे सारा हिंदुस्थानच धगधगते अग्निकुंड बनला होता. शिपाई मन मानेल तसा धुमाकूळ घालीत होते. त्यांना कोणीच नेता नव्हता. बुंदेलखंडाचे बुंदेले राणीच्या छत्राखाली जमले होते. 27 तारखेला सकाळपासूनच युद्धाला तोंड लागले. राणीचा तोफखाना आग ओकू लागला. इंग्रजी तोफाई गडगडत होत्या. त्यांच्याकडे अद्यावत दुर्बिणी असल्यामुळे त्यांच्या साह्याने ते अचूक गोलंदाजी करीत होते.
त्यांनी पाण्याच्या साठ्यावरच गोळा मारला. पाण्याविना हाल होऊ लागले. पण राणीच्या गोलंदाजांनी पराक्रम करून काही काळ तरी इंग्रजांचा तोफखाना बंद पाडला. राणी स्वतः सर्वत्र हिंडून सर्वांना प्रोत्साहन देत होती. अशी 4-5 दिवस लढाई सुरूच होती. दारुगोळ्याचे कोठारही तोफगोळ्याने उडविले गेले. माणसे उडाली ते वेगळेच. 5 दिवसानंतर तात्या टोपे फौज घेऊन मदतीला आला. पण सैन्यात शिस्त व एकजूट नसल्याने अर्धे अधिक वाटेतूनच पळून गेले व तात्या टोपेचा नाईलाज झाला. सायंकाळी दक्षिण दरवाजाकडून गवताचे भारे येताना दिसू लागले व राणीस पुढचे भविष्य कळले. तो राणी व राणीचे शूर शिपाई किल्ल्याजवळ येणाऱ्या इंग्रजांना अचूक टिपत होते. दगडांचा मारा करीत होते. तात्या टोपे येतो म्हणताच अधिकच स्फूर्तीने रणगर्जना होऊ लागल्या होत्या आणि त्या सर्वांची अधिष्ठाती देवता राणी लक्ष्मीबाई आता पुढच्या तयारीला लागली होती. तिने चलखत शिरस्त्राण घालून वरून फेटा बांधला. निवडक 1000 वीर बरोबर घेतले व गवताच्या भाऱ्यावरून आत येणाऱ्या इंग्रजांना कापून किल्ल्याचा दरवाजा उघडून घनघोर तलवार चालवून ती शहरात आली. आगीचे डोम व आक्रोश ऐकून प्रत्यक्ष झाशी शहरात चाललेला नरसंहार पाहून चवताळलेल्या वाघिणीप्रमाणे जिची पिले कोणी पळवत असावी अशी ती धावून गेली. शंकराच्या प्रलयंकारी नेत्राप्रमाणे तिचे नेत्र लाल झालेले होते. सपासप तलवार चालून रक्तमासाचा चिखल तेथे झाला व प्रत्यक्ष रणचंडी ते पाहून किंचित सुखावली व भानावर आली. इंग्रजांना मागे हटवून व पुन्हा किल्ल्यात येऊन दरवाजे बंद करून घेतले. पण आता पाहतो 11 दिवस होऊन गेले होते. किल्ल्यात राहून आता उपयोग नव्हता. राणीने जुन्या अनुभवी सरदारांचा सल्ला घेतला व संपूर्ण पुरुषाचा लष्करी पोशाख व निवडक 15-20 जीवाला जीव देणारे लोक बरोबर घेऊन तिने शहराबाहेर पडायचा विचार केला. वृद्ध सरदाराने म्हटले, महाराणी, आता किल्ल्यात राहणे सुरक्षित नसल्याने शत्रूचा घेरा तोडून शहराबाहेर पडून पेशव्यांच्या सैन्यास मिळावे. यात मृत्यू आला तरी स्वर्ग मिळेल. राणी म्हणाली, हे तर उत्तमच, पण स्त्री देह आहे. विपरीत घडले तर विटंबना होईल. आम्ही होऊ देणार नाही. सर्वजण गरजले. रात्र झाली. माझ्या प्रियजनांनो, ही माझी शेवटची भेट मानून घ्या. सर्वांनी सासरू नयनांनी तिच्या चरणावर मस्तक ठेवले. सर्व जट जवाबी हत्तीवर घालून निवडक 200 रणवीरांच्या मध्ये येऊन चालवा, बोला हर हर महादेव. तिने पुरुष वेश धारण केला. तारेचे चिलखत, कमरेत जांबिया, म्यानात शमशेर, 1500 रुपयाचा एक पेला, रेशीम काठी धोत्रात पाठीशी दत्तक पुत्र दामोदर अशा तयारीनिशी पांढऱ्या खंद्या घोड्यावरून झाशीची राजलक्ष्मी किल्ल्यावरून खाली उतरू लागली. बरोबर पुत्र दामोदर, विश्वासू दासी काशी व सुंदरी ह्याही घेतल्या. कुलदेवतेस वंदन करून तिने झाशीचा किल्ला सोडला. ती शहराबाहेर पडली. तिला फारसे कोणी ओळखले नाही. एका ठिकाणी अडवताच सर ह्यू रोजच्या मदतीला जाणारे तेहरी संस्थांचे हे सैन्य आहे. अटकाव करू नये. मागून 200 स्वार येत आहेत असे सांगून राणी काल्पीकडे प्रयाण करू लागली व अत्यंत वेगाने 20 तासात 200 मैलांचा प्रवास करून काल्पीस रावसाहेबांना येऊन मिळाली. रावसाहेब हे नानासाहेब पेशव्यांचे दत्तक पुतणे व ही सर्व मुले लहानपणी एका ठिकाणी वाढलेली होती. नानासाहेबांच्या छबेलीने राणी लक्ष्मीबाईने अत्यंत धैर्याने सुटका करून घेतली. काल्पीस येताच तिचा देशाभिमानी घोडा अतिश्रमाने जमिनीवर पडला. 7-8 शिपाई भराभर त्याच्या शिरा चोळू लागले. राणी सुखरूप आणण्याचे श्रेय त्याचेच होते. परंतु मागावून येणारे 200 स्वार इंग्रजांच्या तावडीतून सुटले नाहीत. त्यांच्या चकमक झालीच. त्यात मोरोपंत तांबे व लालाभाऊ बक्षी जखमी होऊन पकडल्या गेले. सर्व स्वामी भक्त मारल्या गेले. इंग्रजांना दतियाचा राजा मदत करीत होता. त्यानेच जवाहिराच्या आशाने मोरोपंतास कैद करून इंग्रजांच्या ताब्यात दिले. पण त्याला द्रव्य मात्र मिळाले नाहीच. मोरोपंत तांबे व बक्षी यांना झाशीत फाशी दिल्या गेले व पूर्ण झाशी इंग्रजांच्या ताब्यात आली. तेथे त्यांनी भयंकर लूट सुरू केली. सोने, रुपे, हिरे, माणके, मोती, पाचू इत्यादी रत्नांची लूट चालवली. दुर्दैवाची गोष्ट अशी की सुसंस्कृत म्हणणाऱ्या इंग्रजांनी झाशीचे ग्रंथसंग्रहालय जाळून टाकले. झाशी इतका मौल्यवान ग्रंथसंग्रह त्या काळी अन्यत्र कुठेच नव्हता. 4 वेद, धर्मविषयक ग्रंथ, पोथ्या, वैद्यक, ज्योतिष्य, नाटक, काव्य या सर्वांची हस्तलिखिते झाशी बरोबरच भस्मसात झाली. पुढील इतिहास भाग 3 मध्ये.